ITIला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वपूर्ण बातमी. ITIची स्पॉट ॲडमिशन म्हणजेच संस्थास्तरीय समुपदेशन फेरीचे वेळापत्रक या व्हिडिओमध्ये बघूया. आणि ITIच्या स्पॉट ॲडमिशनमध्ये कुठले उमेदवार पात्र ठरतील, भाग घेऊ शकतील, हे सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघूया. तर अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळेल. महाराष्ट्र शासन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेच्या शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील ऑगस्ट 2024 सत्रासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. आणि ही केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया होत असल्यामुळे admission.dvt.gov.in या संकेतस्थळावर आपण लॉग इन करून ही ITIची संपूर्ण प्रवेश प्रक्रियामध्ये आपण सहभागी होऊ शकता. त्यासाठीचा अधिकृत संकेतस्थळ आहे admission.dvt.gov.in. तर स्पॉट ॲडमिशन संस्थास्तरीय समुपदेशन फेरीमध्ये कुठले उमेदवार सहभागी होऊ शकतील, तर जे उमेदवार 4 प्रवेश फेरीनंतरही ज्यांचा ITIमध्ये कुठल्याही ट्रेडला नंबर लागला नाही असे उमेदवार, नंबर लागल्यानंतरही प्रवेश न घेतलेले उमेदवार, त्यानंतर कुठल्याही कारणाने प्रवेश अर्ज सादर करू न शकलेले उमेदवार, आणि त्यानंतर जी 10वीची पुरवणी परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार, असे उमेदवार या स्पॉट ॲडमिशन संस्थास्तरीय समुपदेशन फेरीमध्ये सहभागी होऊ शकतील. ITIचे स्पॉट ॲडमिशन आणि संस्थास्तरीय समुपदेशन फेरी. स्पॉट ॲडमिशनलाच संस्थास्तरीय समुपदेशन फेरी म्हटल्या जाते. आणि या फेरीकरता नव्याने ऑनलाईन प्रवेश अर्ज करणे व अर्जाचे निश्चितीकरण करणे हे दिनांक 24 ऑगस्ट 2024ला सायंकाळी 5 वाजतापर्यंत करता येईल. यासंबंधीचा वेळापत्रकसुद्धा या व्हिडिओमध्ये आपण बघतो आहे. ऑनलाईन प्रवेश अर्ज भरल्यानंतर नजीकच्या शासकीय किंवा खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रत्यक्ष जाऊन त्या अर्जाचे निश्चितीकरण करणे ही कार्यवाही केलेले उमेदवारच या संस्थास्तरीय समुपदेशन फेरीसाठी पात्र ठरतील. तर स्पॉट ॲडमिशनचे वेळापत्रक आपण बघूया. संस्थास्तरीय समुपदेशन फेरी. सर्व शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील रिक्त जागा संस्थास्तरीय समुपदेशन फेरीद्वारे भरण्यासाठी उपलब्ध राहतील आणि सदर प्रवेश फेरीकरता उपलब्ध जागाचा तपशील संकेतस्थळावर प्रकाशित केला जाईल. हे दिनांक 26 ऑगस्ट 2024ला सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्रकाशित केल्या जाईल. त्यानंतर 26 ऑगस्टला सायंकाळी 5 वाजेपर्यंत समुपदेशन फेरीसाठी पात्र व उमेदवार व नव्याने अर्ज भरलेल्या उमेदवारांची समुपदेशन फेरीसाठी एकत्रित गुणवत्ता यादीसुद्धा प्रसिद्ध केल्या जाईल आणि ती SMS द्वारे उमेदवारांना कळविल्या जाईल. नोंदणीकृत तथा अप्रवेशित उमेदवारांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्था व व्यवसायनीय रिक्त जागा यांचा अभ्यास करून संस्थास्तरीय समुपदेशन फेरीसाठी आपल्या प्रवेश खात्यात लॉग इन करून शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत समुपदेशन फेरीकरता नोंदणी करणे आवश्यक आहे. आणि ही कार्यवाही 27 ऑगस्ट आणि 28 ऑगस्ट या 2 दिवसात करायची आहे. म्हणजेच आपल्याला समुपदेशन फेरीमध्ये भाग घेण्यासाठी 27 ऑगस्ट आणि 28 ऑगस्ट या रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रत्यक्ष जाऊन किंवा आपल्या लॉगिनमध्ये प्रवेश खात्यात लॉग इन करून आपण रिक्त जागांचा अभ्यास करून संस्थास्तरीय फेरीसाठी कुठल्या ITIमध्ये कुठल्या जागा रिक्त आहेत याचा अभ्यास करून त्याच्यासाठीची नोंदणी करणे आवश्यक आहे. आणि 29 ऑगस्टला संगणक प्रणालीद्वारे संस्थास्तरीय समुपदेशन फेरीसाठी गुणवत्ता यादी प्रकाशित केल्या जाईल आणि समुपदेशन फेरीसाठी वेळ व दिनांक बहाल केल्या जाईल. याबाबत उमेदवारांच्या त्यांच्या प्रवेश खात्यात व SMS द्वारे माहिती दिल्या जाईल. ही 29 ऑगस्टला सायंकाळी 5 वाजेपर्यंत दिल्या जाईल.
आणि त्यानंतर प्रत्यक्ष वेळ दिलेल्या दिनांकास म्हणजे दिलेला वेळ आणि दिनांकास हजर राहून उमेदवाराने त्यांच्या गुणवत्ता क्रमांकानुसार समुपदेशन फेरीकरता बोलविणे व प्रवेशाकरता उपलब्ध जागा, उमेदवारांची मागणी, उमेदवारांची अर्हता या आधारावर प्रवेशाच्या जागाचे वाटप करणे हे दिनांक 30 ऑगस्ट आणि 31 ऑगस्टला केले जाईल. आणि सदर उमेदवार हे ज्या उमेदवारांना या स्पॉट ॲडमिशनमध्ये संस्थास्तरीय समुपदेशन फेरीमध्ये जागा बहाल करण्यात आलेल्या उमेदवारांनी त्याच दिवशी म्हणजेच 30 ऑगस्ट आणि 31 ऑगस्टला सर्व मूळ प्रमाणपत्राच्या संबंधित औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये दिलेल्या मुदतीत प्रवेशाची प्रत्यक्ष कार्यवाही करावयाची आहे. म्हणजेच स्पॉट ॲडमिशन घेण्यासाठी सर्व उमेदवारांसाठी 27-28 ही तारीख महत्त्वाची आहे आणि प्रत्यक्ष प्रवेश हा 30 आणि 31 ऑगस्टला केला जाईल. म्हणजेच 27 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट या दरम्यान स्पॉट ॲडमिशनची कार्यवाही करावयाची आहे. 27-28 ऑगस्टला उमेदवारांनी रजिस्ट्रेशन करायचं आहे म्हणजेच नोंदणी करायचं आहे रिक्त जागांचा अभ्यास करून. आणि त्यानंतर 29 ऑगस्टला उमेदवारांना ती जी संगणक प्रणालीद्वारे वेळ दिला जाईल, तारीख दिल्या जाईल. तर असं हे स्पॉट ॲडमिशनचं वेळापत्रक होतं. हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, आपल्या गरजू मित्रामध्ये याला शेअर करा. धन्यवाद.